नाचू नाचू बमलीन म्हणतं. तुला कोणी सांगितलं मी बिमारीने मरणार आहे म्हणून? मला एक दिवस तू तर माझ्या मरणाची वाटच पाहतेस वा. त्यासाठी तर बोलायचं झाडाला सूट बांधून. होय, अशा विचाराच्या बायका तुमच्या खानदानी नसतील, आमच्या नाही. मी बाई संतीन माझ्या मागे 2-3 मोठी आहे मी नाही त्यातली ना खिल्ली लावे आतली. खबरदार महिने माझ्या खानदानीचं नाव घेतली. झोपली मिरची खानदानीचं नाव घेता. बायको हका कोणा बे आणि नवरा हो का कोण रे? माहित आहे दिसतच आहे मला मोठी झाला असतं. आहे किती सुंदर. दिसतच आहे मला. अच्छा, का कमी आहे माझ्या? तुझ्या अख्ख्या खानदानीत कमी आहे. माझ्या खानदानीत हो. काय कमी आहे माझ्या खानदानीत? जागा झोपला. रात्रभर काय जागली करायला गेल्या का? काय कमी आहे माझ्या खानदानीत सांगा. काय महिने माझं तोंड खोलायला लावू नकोस तू. तुम्ही तुमचं तोंड खोला आणि एवढ्या लोकांच्या समोर सांगा काय कमी आहे माझ्या खानदानीत. आता काय बोलतो का कोणाच्या बापाला मी? जा रे बापू, या आमच्या घरी नवरा बायकोला झगडा सुरू आहे. ऐकत आहे सारे लोक असे काम देव ऐकत आहे. आठवतं का? आता इथं दुसऱ्याच्या घराजवळ जाऊन वाजवून आपल्या पॉपो तर माझ्या घर दिसतं भरलं तर माझी बायको दिसतं पॉपो गप्प बसा, माझा गिरायक आहे तो. म्हणजे मी त्याची गिरायक आहे असं म्हणायचं माहित आहे. आहे ना कोण कोणाचा गिरायक आहे तर? तुझ्यासोबत लग्न केलं नाही पूर्ण सासूरवाडी माझ्या घराजवळ आली. त्या बाईना पॉपॉकवाला पॉपॉक वाजवून जाते, सायकलवाला टिलिंग मारून जाते, गाडीवाला हार्न मारून जाते. माझ्या घराला चांगलं सार्वजनिक मंदिर बनवली, जो येते तो घंटा हलवून जाते. ते बाजूला राहू द्या, काय कधी आहे माझ्या खानदानीत ते सांगा. आता सांगतो ना, आठवते का? डोळ्याने उतरून भरलं पुन्हा माझ्या घराजवळ पॉपॉक वाजवला. का मजा भरली आहे का बे आमच्या घरी? येते जाते ना माझ्या बायकोजवळ पॉपॉक वाजवते भरवा. सांगा. हो सांगतो ना, आठवते का? आठवते 4 दिवसाच्या तुझ्यासोबत तुझ्या माहेराला आलो. 7 वेळेला मेहनती खराब आहे तुझं. तुमच्यामुळे आता दुष्काळ नाही होता नीट काय आणून देता नाही का? 10 रुपयाला मिळते ना सर्फेक्सल. येणे धुशीचा रेल्लाच राहील. मोठा हिच्यासोबत 4 दिवसाच्या हिच्या माहेराला गेलो. त्यात आम्ही थोडी संध्याकाळ झाली नाही तेव्हा झोपतो बाबा म्हणालो तर आमची सासूबाई उठा त्यावेळी केव्हा त्यावेळी उठा त्यावेळी मला वाटला मटण बाटल चल बाबा ताटावर जाऊन बसतो तर तोही एवढा पातळ चम्मचभर दिला तर ताटभर झाला. पुन्हा सकाळी बेसनाच्या डुबुकोड्या, पुन्हा सकाळ झाली तर बेसनाची पाटोरी, पुन्हा संध्याकाळी झाले तर बेसनाचे लाडू, पुन्हा सकाळ झाली तर वाढला बेसो. असा पोट खलारला माझा, असा पोट खलारला. 4 दिवसापैकी 2 दिवस संध्याकाळी मुक्काम झाला. काय नाही झालं, होते कधी कधी कमी जास्त, त्यात एवढा चिडावं लागते का? कमी जास्त पूर्ण माझी तब्येत हलवली ना, कमी जास्त मोठी सांगते तुमच्या पहिली तुझ्या मायला तर गावामध्ये माझ्या मायला गावामध्ये काय? काय झोपतो? काही कमी नाही झोपायची. माझ्या मायला गावामध्ये काय? सांगा. तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणतात ना. खबरदार, खबरदार माझ्या मायला महाप्रसाद म्हणाल्या तर. आपल्या गावामध्ये माझी सासू फेमस आहे बे, महाप्रसाद या नावानं. कोणाच्या घरी कोणती वस्तू कमी पडू दे आपण काय महाप्रसादच्या घरी. थोडासा तुमच्या गावच्या हातलाच बसला होता, एक माणूस आला म्हणते गाईचं दूध कोणाच्या घरी मिळेल. अबे काय महाप्रसादच्या घरी? तुमच्या मायाच्या घरी तर एक काही गाणं आहे, कोपचं दूध देत. दुसरा माणूस झाला भाऊ तर सहज कोणाच्या घरी भेटेल. अबे जाणं महाप्रसादच्या घरी पक्ष मोठे झाडाला जाते होते तुझी मा. तिसरा माणूस झाला भाऊ म्हणजे बंगला पण कोणाच्या घरी भेटेल. अबे काय म्हणतो महाप्रसादच्या घरी पक्ष गेले लावल्यावर पाण्याचं तुझ्या मायला. आजी नाथ्याने म्हणत असते. मोठी तुफान आजीनं गावभर नातो आहे तिचे. मोठी सांगते त्यांच्या बहीण तो तुझा बाप. खबरदार, खबरदार हा, कारण साधा सुद्धा माणूस आहे माझा बाप. तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे की हिचा बाप माझा सासरा. त्या माणसाला साधा इतिहास भूगोल येत नाही कंठाची मी सोडवला कोणा. तेव्हा सांगणारे काय करूया नवऱ्याचा मी? तेव्हा सांगणार काय करूया बायकोचा मी? त्याला काय विचारता, मी सांगते ना अशी आरती वाडा माझी. तुझ्या मायाची ओवाळा आलं पाहिजे. त्या बाई खाता खोललं घरच्या बँकेचा विचार भरलं दुसऱ्या बँकेत. तरी माझ्या सासूचा पाहून मला डाऊट येतच होता त्या पपईच्या झाडाला कोवळा लागलाच कसा. लाच्या पैन तुला इथं मला काय नाही कोमलची नाही बोलणार. मला काय सांगा, तुम्ही तुमची किती बंद करा आणि सांगा मला काय ते. तुला इथे गावामध्ये डुडुमलायला म्हणतात ना.
आहे आपल्या गावामध्ये. अख्खा गाव एक डिडोंग लायला म्हणते. पूर्ण जेवण बोलायचं सायकलीवर मागे लिहिला डिडोंग लायला. लच्छा बहिणी एक कुलती एक साडी आहे रे, माझी मोठी तुफान आहे. अबे एकच साडी आहे पण पुऱ्या गावभर नमुना आहे. एवढी तेरच्या पाहते इकडे न चालते. अबे हॉटेलमध्ये जाते भज्याकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी देते. एवढी तुफान खानदान आहे तुझी. भाऊ पण आहे मला हा? भाऊ पण आहे. त्याला घरगोटा कोटा म्हणते ना घरी हो. हो, बरोबर आहे. कोटी गजरला होता तो. काय माहित तुझ्या मायला विचारलीस ना. काय विचारेन मी? झालं का सांगून? हा. अजून काही बाकी आहे? हा, का? हा. आता कशी झोप लागेल नाही स्वतःचं काही सांगूच नका ना तुम्ही. ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झापून आणि दुसऱ्याचं बघायचं वापून. तुमची ती बहीण तिला कधी विचारलं नाही ना 3-3 नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून. आता तुला आवडतं तर मी का करू. हा, मोठी ऐश्वर्या राय होती काय गाठीचं भेटलं तरी सलमान झुरू झुरू म्हणते. आणि तो तुमचा बाप त्याने सुद्धा 2-2 लग्न केले म्हणतात. पॉवरफुल माणूस आहे. असेलच ना म्हणून तुमच्यात जो पावर कमी आहे. काय म्हणतात तुम्ही ऐकल्या? म्हणजे माझ्या टीव्हीवर चित्र काय येत नाही. अबे हे माहिती होणार कोण अबे हे. तुमची काय किंवा माझ्या घरातून? किती बघायची मी हो गेलो तुला सोडचिट्टी सोडचिट्टी सोडचिट्टी. अरे काय खाली लावून सोडचिट्टी देऊन काय. सोडचिट्टी. ओके माव, ओके माव. दाजी तुम्ही बघितलं का हा माणूस माझं कसं पाय उतारा करतो. दाजी माझ्या खांद्यावर येणं त्याच्या खांद्यावर खायला जातं. चांगली सेवा देत आहेस तरी आमच्या घरी. अरे पण नेमकं झालं का ते तरी सांगा. तिला तुम्हाला म्हणला या बायकोनं सकाळपासून त्याच्या खांद्यावर जाते एटीएम बसणार. अरे झालं काय ते तरी सांगा. अरे सकाळपासून बोमलते एवढ्या तालासुरात बोमलते. एवढ्या तालासुरामध्ये लावणी म्हटलं असता तर माझा फळ कुठे गेला असता. एक नंबर लावणी म्हणजे सगळी भाऊ माझी साडी. आणि ज्या ज्या ठिकाणी नाचते त्या ठिकाणी 5-5 फुटाचे गड्डे पडते. एवढी तुफान नाचते सगळी भाऊ. एवढा इकारा म्हणते पुरा इकारा म्हणते. त्याच्यासाठी काय ना सगळी भाऊ घुंगरू पाहिलं घुंगरू. घुंगरू चढवा लागते. अबे पेटी चढताना ऐकली होती तबला चढताना ऐकलं होतं. घुंगरू कधीपासून चढवावं लागतं. चढतात सगळी भाऊ. आणि ते घुंगरू चढवण्याची कला फक्त माझ्याजवळ आहे. तुफान नाचते तुफान नाचते. हो एक नंबर असते सगळे भाऊ. अबे चला नाही ना चल हो आतमध्ये. तबला पेटी आम्ही बाहेर चढवतो ना तू खोलीत. त्याचं काय सगळी भाऊ अंधारात खोलीत न्यावं लागते. 10-20 मंत्र म्हणावं लागते तेव्हा कुठं घुंगरू चढतं सगळी भाऊ. नाही काय भाऊ खराब विद्या आहे. खराब नाही सगळी भाऊ एक नंबर विद्या आहे सगळी भाऊ. तुला मोठा शहर व्हायचा आहे. हो जिल्ह्यात तुझं नाव झालं पाहिजे. हो महाराष्ट्रात तुझं नाव झालं पाहिजे. हो शाळेत दिनानाथ म्हणून फेमस झालं पाहिजे. मग एक वेळ चढव नाही ना चल हो आतमध्ये. काय सांगितलं तुम्हाला? हो माझी डुडू. दाजी तुम्ही आतमध्ये जाऊन हे माझी डुडू माझी काम करते. पहिली स्टेप आहे सगळी भाऊ घुंगरू चढवायची आहे. तुफान घुंगरू चढवतो सगळे भाऊ. दाजी अजी